अहो, काय झालं? आज जाऊया ना? नको. का? ही तुमचीच खोली आहे ना? आता आपली. हो, म्हणजे आपली खोली आहे ना? मग आत येऊ द्या ना मला. नको 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 नको. काय झालंय? ते आता जी हे सजावट केली ना सगळी, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मी काय केलेलं नाही. ते मॅडी आणि शुभ्राचा उद्योग आहे सगळा. अगो बाई, असं काय उद्योग करून ठेवला दोघींनी? नाही काही नाही. मला बघू द्या ना. नको. अहो, अहो, असं काय करताय? मला बघू तर द्या. मॅडी पण अहो, शुभ्रा सुद्धा होती ना तिच्या बरोबर. दोघींनी मिळून केलंय ना हे. हो ना. आता काय बोलणार. अहो, त्यांच्या वयाला जे सुचेल, त्यांना जे योग्य वाटेल ते केलं ना त्यांनी. पण किती हौसेने केलं नाही? हो राहू दे. नाही नाही नाही, हे सगळं आवरून टाका बरं. तुला काही हवंय का? हं? नाही, म्हणजे मी तुमची खोली बघतीये. हो. काय ना, तुम्ही ज्या घरात राहता, ज्या खोलीत राहता, ते घर, ती खोली, त्या राहणाऱ्या माणसाबद्दल बरंच काही सांगून जाते. अरे वा. मग माझी आपली खोली काय सांगते माझ्याबद्दल? सांगतेय की तुम्ही इथे फारसं राहतच नाही. म्हणजे बघा ना, तुमच्या घरात सुद्धा किंवा या खोलीत सुद्धा सगळ्या वस्तू कशा अगदी एकदम नीट नेटक्या ठेवल्यात, अगदी व्यवस्थित, जिथल्या तिथे. या चादरीवर सुरकुत्या सुद्धा नाहीयेत, कोपऱ्यात धूळ नाहीये. सगळं कसं छान नीटनेटकं व्यवस्थित. याचा अर्थ एकच, तुमचा इथे फारसा वावरच नाहीये. करेक्ट. मला एकटं राहायला नाही आवडत, म्हणून मी इथे फक्त झोपायसाठी यायचो. हा, पण घर मात्र अप टू द मार्क असावं, नीट नेटकं असावं, हा हट्ट असतो नेहमी. पण आज घर घर वाटतंय. हो ना. आणि आता तुम्हाला नाही एकटं राहावं लागणार. मी आहे ना तुमच्या सोबत. ते तर आहेच. अ, अ, मी आवरून घेऊ का? हो 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 हो. देत मी बॅग.
मी बाहेर जाऊन थांबतो, तू चेंज कर. नाही तुम्ही थांबा इथे, मी बाहेर दुसऱ्या कुठल्या तरी खोलीत बदलते ना कपडे. नाही तर बाथरूम आहे का? मी जातो बाथरूम मध्ये. नाही तुम्ही नका जाऊ, म्हणजे मी जाते बाथरूम मध्ये, जरा फ्रेश होते, कपडे बदलते. आहे ना, इथेच आहे. अगं बाई, या खोलीतच आहे? हो. बरं मी आले. हो. कमाल आहे. एकदा म्हणजे राहू द्या, एकदा म्हणजे काढा 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 काढा. सोहम, आजोबा. काय ग, काय झालं? असं का ओरडतेस? अरे ओरडले कुठे, मी तर हाक मारली. अभिजित राजेंच्या घरी जाऊन आले ना, तिथे काय काय झालं हे सगळं सांगायला. गृहप्रवेश झाला ना सर? हो हो, कारखानीस काकूंनी ओवाळला आणि आईनी गृहप्रवेश केला. तू हे सांगायला झोपेतून उठवलंस? अरे नाही नाही, मी त्यांचं घर पाहून आले ना, त्याबद्दल सांगायचं होतं म्हणून उठवलं. आजोबा, त्यांचं घर इतकं मोठं आहे माहितीये, घराला किमान 7-8 खोल्या असतील. आजोबा, ते इतकं वेल मेंटेन्ड आहे माहितीये, खूप मॉडर्न आहे. अरे इंटेरियर तर इतकं भारी आहे माहितीये, आणि कलर कॉम्बिनेशन पण सॉलिड आहे. आणि आजोबा, हॉलमध्ये मध्यभागी असं वरती इतकं मोठं शँडलियर आहे माहितीये. म्हणजे काय? झुंबर. म्हणजे दर आठवड्याला स्टुलावर चढून आसावरीला झुंबर साफ करावं लागणार. अहो, त्याची सिलिंगची हाईट इतकी आहे ना की स्टूल सोडा, शिडी वापरावी लागणार. पण त्यांचं घर काय चकाचक होतं, म्हणजे त्यांनी क्लिनिंगची सोय तर ठेवलेली असणारच आजोबा. बाकी सोडा, तुम्हाला माहितीये का त्यांचे लाईट्स, फॅन हे सगळं इतकं ऍडव्हान्स सिस्टम्स आहे ना, टाळी वाजवली की लाईट लागतात आणि टाळी वाजवली की बंद होतात. काय सांगतेस? असे सुद्धा दिवे असतात? कॉमन आहे हो आजोबा, ते साऊंड व्हायब्रेशन वर चालणारी सिस्टीम आहे. अरे आपल्याकडे आहे का? नाही ना. मग अप्रूप वाटतच की. तू सांग शुभ्रा, आले दिवे. बंद केले आजोबा, उगाच वीज कशाला वाया घालवायची. चला, म्हणजे दिवे चालूच ठेवले तर आसावरीला अभिजीतची बोलणी खायला नको. आणि वाजवली की झालं. सर कुठे आईला काही बोलणार आहे, ते किती साधे आहेत सर. ते आहेच म्हणा, पण आसावरी खुश आहे ना? हो आजोबा, खूप खुश आहेत. अगदी तुमच्या मनासारखं झालंय. तू हे सांगायला झोपमोड केलीस? कोंबडीच्या ती मला सांगते, तुला झोप आले ना, तू जाऊन झोप जा. हो, जातोच आहे मी. सोहम, बरं राहू द्या. तुम्ही गोळ्या घेतल्यात का आजोबा? नाही, सकाळच्या गोळ्या कोणत्या, संध्याकाळच्या गोळ्या कोणत्या हे नीट करेना. इतके दिवस आसावरी हातात गोळ्या आणून द्यायची ना. कोकणात जाताना तिने समजावून सांगितलं होतं, सकाळच्या गोळ्या कोणत्या, रात्रीच्या गोळ्या कोणत्या. 4 दिवस लक्षात ठेवलं, आता विसरलो. हरकत नाही, मी देते तुमच्या गोळ्या, आणि कुठल्या गोळ्या कधी घ्यायच्या हेही सांगून ठेवते. मी एक काम करते ना, तुमच्यासाठी तरी मंडे ट्यूसडे वाली केसेस आणून ठेवते, म्हणजे आपण आठवड्याभराच्या गोळ्या त्यात ठेवूया, मिस होणारच नाहीत. म्हणजे चालेल ना? हो, आता गोळ्या द्यायला आसावरी नाही, त्यामुळे तू म्हणशील तसं. चला, मी गोळ्या आणि काढा देते आजोबा तुम्हाला. आलेच. सॉरी.
अहो हे म्हणजे हे खाली का असं हा मी 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 इथे खाली झोपतो, तू वर झोप. नाही नाही का तुम्ही खाली का झोपणार आहात? नाही नो प्रॉब्लेम, अजिबात काही प्रॉब्लेम नाही. काय की आपण दोघांनी बरीच वर्ष एकट्याने काढलीत ना, सो असं एकदम एका रूम मध्ये ऍडजस्ट होणं इज डिफिकल्ट. आय नो, आय कॅन अंडरस्टँड. पण बी कम्फर्टेबल. ॲब्सोल्युटली. आपण एकमेकांना वेळ देऊया, जाणून घेऊया, आणि महत्वाचं म्हणजे ओळख आणि मैत्री तर आहेच, नाही का? आणि मग हळूहळू ओळखूया एकमेकांना. राईट? हो चालेल ना. आपण तुम्ही असं खाली नका ना झोपू जमिनीवर. मला सवय आहे ना, मी झोपते खाली. मलाही सवय, आय मीन मलाही हरकत नाही काही. हो पण माझी हरकत आहे. अशी खाली झोपायची सवय नसली ना की कंबर दुखते, पाठ भरून येते. आज किती दगदग झाली आहे तुमची. दगदग तर तुझीही झाली आहे ना, आणि अहो लग्न करून तुला घरी आणलंय ते असं खाली झोपायला लावायला. अहो, पण तुम्ही असं खाली जमिनीवर झोपायचं आणि मी वर पलंगावर. हे पटतंय बरं तुम्हाला? लग्न करून आणलंयत ना मला, मग आता बायकोचं ऐकायला शिका. तुम्ही वर झोपा तुमच्या जागी, मी झोपते खाली. हट्टीस? नाही, हरकत नाही, झोप तू खाली. जर का नाही नाही, मी खाली झोपणार. अहो असं काय करताय? नाही अहो नाही नाही नाही, नाही नाही, तू माझं ऐक. सॉरी सॉरी सॉरी. हे बघ, तू माझं ऐक. मी खाली झोपणार आहे. मी तुझं ऐकलंय ना, तुला खाली झोपायचं मी काय म्हटलंय का? मग आता मला पण काय म्हणू नकोस. मला माझ्या मनाप्रमाणे करू दे. पण तुम्ही असं नका करू. हो तुम्ही झोपा ना वर तुमच्या जागी. अहो ऐका ना काय म्हणते मी. हट्टी आहात. ऐकणार ते. सोहम, काय झालं होतं रे तुला खाली? एवढा का चिडलास? काही नाही. ए सोहम, सांग ना. मला आईचा खूप राग आलाय. मला वाटलं नव्हतं ती एवढ्या स्वार्थीपणे वागेल. अरे काही काय बोलतोयस तू सोहम? हे बघ, तुला आईंची आठवण येते हे मी समजू शकते, पण आईंनी स्वार्थीपणा वगैरे केला हे बोलू नकोस प्लीज. का नाही? त्या अभिजित राजेंसोबत लग्न करून निघून गेली ती. तिने एकदाही विचार केला नाही आपला, आपल्या घरचा, आपल्या घरच्या माणसांचा. सोहम, शुभ्रा यार, तिला जेव्हा कामं नव्हती किंवा अभिजित राजे नव्हते तेव्हा आपल्यासाठी सगळं करायची, सतत आपल्या मागे मागे असायची. इनफॅक्ट सगळं हातात आणून द्यायची. उगाच सगळ्या वाईट सवयी लावल्या आपल्याला आणि आता निघून गेली आपल्याला असं एकटं सोडून. कोणाला तरी आठवण येते का आईची? मग तसं सांग की, उगाच काय बोलतोस बोलतोय सोहम. आणि बाय द वे, आईने तुला गोष्टींची सवय नाही लावली. तू आळशी आहेस की नाही, त्या आळशीपणामुळे आईना सगळं हातात द्यावं लागत होतं. आता लाड माझेही करत होत्याच नाही, मला तरी कुठे कामं करून द्यायच्या. पण आता सोहम, जर थोडी जबाबदारी आपल्यावर पडली आहे तर मग आपण. अरे देवा, काय झालं? अरे मी दूध फ्रीज मध्ये ठेवायला विसरले, थांब जरा आले. हे बघितलं, हेच म्हणतोय मी. तुला सुद्धा डिपेंडंट बनवून ठेवले आईने. आता अचानक सगळ्या जबाबदाऱ्या, सगळी कामं तुझ्यावर टाकलीच ना. अरे सोहम, मग काय झालं? शुभ्रा यार, तू किती बिझी असायची माहितीये कामात आधी,
आता घरी आल्यावर तुला घरची कामं सुद्धा करायची आहेत. शुभ्रा यार, या सगळ्यामध्ये आपल्याला एकमेकांसाठी कधी वेळ मिळणार आहे? सोम, हे काय आहे नवीन? बरं मला सांग, आपला संसार आहे ना, मग त्यासाठी आपल्याला थोडी कामं करावी लागणार ना. आणि करू की, थोडंसं टाइम मॅनेज करावं लागेल, एवढंच आहे. आणि एक मिनिट, तू सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या एकटीवर देत नाहीयेस ना? म्हणजे हा, म्हणजे आपण दोघं कामं शेअर करून घेऊ, राईट? अर्धी तू अर्धी मी. वाटलंच होतं मला. हे बघ, ते जाऊ दे. आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आजोबा घरी एकटे असतात. त्यांची काळजी कोण घेणार? त्यांच्याकडे कोण लक्ष देणार आहे? अरे मी ऑफिसला जाताना आजोबांचं सगळं करून जात जाईन सोहम. आणि तसे ते एकटे राहतात. बरं, आपला शेजारही चांगला आहे, ती माणसं लक्ष ठेवतील. आणि त्यातून जर आपल्याला वाटलंच ना, तर आपण एखादा केअरटेकर ठेवूया. ती माणसं चांगलं सांभाळतात. बघ, इतके छोटे मुद्दे झाले ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह. कशाला उगाच विचार करून यांना मोठे प्रॉब्लेम्स बनवतोयस? सो आईना ब्लेम करणं बंद कर आता. सोहम, इतकी वर्ष आईने सगळ्यांचं केलं ना, स्वतःचा विचार तरी केला का रे? मग आता ते थोडे सुखी होत आहेत, तर होऊ दे की त्यांना. मी कुठे अडवलंय तिला? शेवटी तिने तिला हवं तेच केलं ना. हो, पण मग जर त्यांच्या मनासारखं झालंय तर त्यांना दोष नको देऊस आता. उगाच नको त्या विचारांना खतपाणी घालू नकोस सोहम. मी काय म्हणते तुला चांगलं कळतंय, हो ना? चल तू पड, मी चेंज करून आले. ठीक आहे ना? हो गुड नाईट. हो. लाईट बंद करू? हो चालेल. अगं बाई, काय झालं? काय 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 नाही झालं. फुगा फुटला. झोप 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 झोप.